कथालेखक ख्वाजा अहमद अब्बास यांच्या कथेवरून RK बॅनरचा एक नवा चित्रपट येणार होता. वसंत साठे यांच्या सहाय्याने पटकथाही लिहून झाली होती. संवाद जवळजवळ तयार झालेच होते. कथा अशी होती की उच्च शिक्षित नायक सन्मार्गापासून भरकटत जाऊन कुमार्गाकडे जाऊ लागतो. खोट्या मार्गाने पैसा मिळवू लागतो. गरीब जनतेची फसवणूक करतो. कालांतराने त्याचं मतपरिवर्तन झाल्याने पुन्हा एकदा सच्चेपणाने जीवन जगण्याला तो सुरुवात करतो. काही आठवतंय का मी कोणत्या चित्रपटाबद्दल म्हणतोय ते? या चित्रपटात होती राज कपूर आणि नर्गिस यांची जोडी. सारं काही ठरतंय पण मुहूर्त जवळ आला तरी सुद्धा चित्रपटाचं नाव मात्र फायनल होईना. नर्गिसने एक नाव सुचवलं होतं, धोकेबाज. नाव तसं चांगलं होतं पण काहींना ते स्टंटपटाचं वाटलं. नावाविषयी चर्चा सुरू होती तेवढ्यातच स्टुडिओचे 2 कर्मचारी आपापसात भांडत राज कपूरकडे आले. त्यातल्या एकानं राज कपूरकडे तक्रार मांडली आणि म्हणाला, देखिए राज साहब, इस आदमी ने 420 करके मुझसे 50 रुपये लिए है. ये पक्का 420 है. आप उसको सजा दे. त्याची तक्रार ऐकून राज कपूर यांचा चेहरा चमकला. त्यांनी नोकराच्या हातावर 100 रुपयाची नोट ठेवली कारण त्यांना चित्रपटाचं नाव मिळालं होतं, 420. नर्गिसला हे नाव थोडंसं अर्धवट वाटलं म्हणून तिने त्या नावासोबत श्री जोडला आणि चित्रपटाचं नाव ठेवलं गेलं श्री 420. चित्रपटाचा मुहूर्त झाला. 6 महिन्यात चित्रपट पूर्ण करण्याचं राज कपूर यांचं टार्गेट होतं. पण चित्रपट पूर्ण व्हायला तब्बल 1 वर्ष लागलं. आता चित्रपट पूर्ण करायला 1 वर्ष का लागलं तर याच्याबद्दलचा किस्सा सांगताना ज्येष्ठ संपर्क अधिकारी तारकनाथ गांधी सांगतात की चित्रपटाचं पहिलं गाणं प्यार हुआ इकरार हुआ हे रस्त्यावर असलेल्या एका छोट्या पुलाशेजारी चित्रित करायचं होतं. रस्त्याचा आणि पुलाचा सेट हा स्टुडिओतच तयार करण्यात आला होता. या गाण्याच्या वेळी पाऊस येतो असं चित्रण होतं. त्यामुळे आगीच्या बंबांची म्हणजेच फायर ब्रिगेडची योजना करून कारंजे उडवण्यासाठी व्यवस्था केली गेली होती. त्यामुळे खरोखरीच पाऊस पडतोय असा आभास व्हायचा. आता यात काही नवल नाही म्हणा, पण या गाण्याचं शूटिंग मात्र 3 दिवस चाललं आणि हे 3ही दिवस राज आणि नर्गिस सतत पाण्यात भिजत राहिले. याचा परिणाम असा झाला की 3ऱ्या दिवशी नर्गिसला सर्दी खोकला पडसं झालं आणि चित्रपटाचं काम पुढचे 15 दिवस थांबलं. अशाच काही छोट्या छोट्या घटना घडत गेल्या आणि त्यामुळे चित्रपटाचं काम पूर्ण व्हायला 1 वर्ष लागलं. पण त्यानंतर मात्र या चित्रपटाने काही थिएटरमध्ये तर अगदी सिल्वर जुबली सुद्धा केली. राज कपूर यांनी राजूची व्यक्तिरेखा साकारताना बऱ्याच ठिकाणी चार्ली चॅप्लिनच्या पद्धतीचा उपयोग केलाय. शैलेंद्र व हसरत जयपुरी यांची गीते, शंकर जयकिशन यांचं संगीत, उत्कृष्ट छायाचित्रण आणि कथामूल्य, तसंच राज कपूर, नर्गिस, नादिरा यांच्यासोबत ललिता पवार यांनी रंगवलेली मुंबईची केळेवाली ही अविस्मरणीय व्यक्तिरेखा यामुळे श्री 420 हा चित्रपट लक्षणीय ठरला. श्री 420 या चित्रपटाची सर्वच गाणी आपल्याला माहीत असतीलच. मग काय, वाजू द्या पुन्हा एकदा ती प्लेलिस्ट. आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.